वाल्मिक कराड यांच्या अडचणीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे। कारण संतोष देशमुख यांच्या पत्नीची धक्कादायक माहिती समोर आली। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, अशी माहिती संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिलेली आहे। सीआयडीने नुकत्याच अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। संतोष देशमुख यांना त्यांच्या हत्येच्या महिन्याभरापूर्वीच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी धमकी दिली होती। त्यामुळे संतोष देशमुख अस्वस्थ होते, असं अश्विनी देशमुख यांनी पोलीस जबाबात सांगितलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता झालेली आहे आणि त्यासोबतच वाल्मिक कराडची सीआयडी कटोरी मंगळवारी समाप्त होणार आहे। त्यामुळे एक दिवस आधी असा जबाब आल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। मात्र अजून सुद्धा वाल्मिक कराड यांच्यावर मोकोका लागलेला नाही। जर आता हा पुरावा खरा ठरला आणि अजून काही वाल्मिक कराड यांच्या विरोधात पुरावा सापडला तर वाल्मिक कराडला मोकोका लागू शकतो, असं बोललं जात आहे। की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।